स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोरोची इथल्या जिल्हा परिषद लोकमान्य नगर विद्या मंदिर इथं आज रविवारी सुट्टी असताना सुद्धा सर्व मुलांना बोलवून शिक्षकांनी शाळा सुरू केली। सरपंच डॉक्टर संतोष मोरे यांनी शाळेला अचानकपणे भेट देऊन सर्व शिक्षकांचं कौतुक केलं। कोरोची लोकमान्य नगर इथल्या जिल्हा परिषद लोकमान्य नगर विद्या मंदिर इथले मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे यांनी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेतल्या इयत्ता 3री ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढीसाठी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आपले विद्यार्थी अव्वल यावेत म्हणून प्रत्येक रविवारी शाळा भरवली जाते। विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं असं पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केलं। त्यांनी पुढे सांगितलं, सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेवरती भरपूर खर्च केला आहे। जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन मोठ्या उच्च पदावर जाण्यासाठी त्यांची धडपड आहे म्हणून आम्ही सर्व शिक्षक त्यांना चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत शाळा चालू ठेवून विद्यार्थी घडवत आहोत असं आपल्या मनोगतात त्यांनी भावना व्यक्त केल्या। सरपंच डॉक्टर संतोष भोरे हे रविवारी शाळेला सुट्टी असताना सुद्धा शिक्षक शाळेमध्ये येऊन नेहमीप्रमाणे शाळा सुरू असल्याची पाहणी केली, सर्व शिक्षकांचं कौतुकही केलं आणि अशाच पद्धतीनं इथून पुढेही तुम्ही विद्यार्थ्यांना घडवा। तुम्हाला ग्रामपंचायतकडून काही कमी पडू दिलं जाणार नाही आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करावेत। आपल्या शाळेचं नाव महाराष्ट्र राज्यात 1 नंबरला येण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं। यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उज्ज्वला कुदळे, विद्यालयाचे तज्ज्ञ संचालक अमित काकडे, उत्तम हुजरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोची एम मराठी प्रतिनिधी अमित काकडे। माझं नाव बाबासाहेब नवनाथ डोळे, मी मुख्याध्यापक लोकमान्य नगर कोरोची। आज आपण आमच्या शाळेत अचानक भेट दिला आणि या भेटीबद्दल आपण आपल्याला विचारत आहात की आज शाळा अचानक का बोलवली, तर मी अचानक बोलवली नाही। आम्ही गेली मागच्या वर्षीसुद्धा आणि ह्या वर्षीसुद्धा मे महिन्यापासून शाळा भरत होतो। आम्ही 1 जूनपासून जादा तास सुरू केले होते। 4थी, 5वी आणि 7वीचे आम्ही जादा तास, पहिलीचे सुद्धा मुलांना बसायला वळण लागून त्यांचे जादा तास आम्ही जून महिन्यात सुद्धा सुरू केले होते। 2 जूनपासून ते 15 जूनपर्यंत आमचे जादा तास होते आणि आताही रोज सकाळी 9 ते 11 जादा तास असतात आणि आता रविवारी सुद्धा आम्ही जादा तास भरवले आलो। कारण का आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचे त्या ठिकाणी उज्ज्वल संपादन करायचं आहे। त्यामध्ये आमचे काही मुलं असे आहेत की काही अप्रगत सुद्धा, म्हणजे काही त्यांना थोडंसं अभ्यासामध्ये मागे पण आहेत, मग त्यांना पण जादा तास आम्ही घेतोय, त्यांची थोडी तयारी करून घेतोय। कारण इतर अभ्यासक्रमामध्ये रोजच्या अभ्यासामध्ये आम्हाला शक्य नसल्यामुळं आम्ही जादा वेळ देऊन त्यांना अभ्यासामध्ये पुढे आणतोय। आपल्याला या कोरोचीमध्ये आमच्या शाळेवर विश्वास वाढावा, पालकांना त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये विश्वास राहावा, यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून या ठिकाणी हा प्रयत्न करतोय आणि याचा आम्हाला या ठिकाणी पालकांमधून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे। मुलं रविवारी सुद्धा येत आहेत, पालक त्या ठिकाणी खुश आहेत आणि त्यामुळे आमच्या शाळेची भवितव्याची घोडदळ जी आहे त्याची चांगल्या प्रकारे चालली आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या गावचे सरपंच भोरे साहेब आणि ग्रामपंचायत यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे चांगलं करत आहोत आणि याचं आपलं पण देखील सहकार्य आम्हाला मिळावे अशी आपली विनंती आहे। सरपंच साहेब, आज कोरोची गावामध्ये रविवारी सुद्धा शाळा भरवली जाते, याविषयी तुम्हाला काय सांगायचं? खरं तर मी लोकमान्य नगरच्या सर्व शाळेच्या स्टाफचं, मुख्याध्यापक डोळे सर असताना त्यांची सगळीच टीम त्यांचं मनापासून अभिनंदन केलं। कारण खरं तर की नाही, जिल्हा परिषद शाळेचा पट हा शिक्षणाचा दर्जा खालावला म्हणून या ठिकाणी कमी होता। कालच तुम्ही बघितला की कोरोची शाळेमध्ये आपण सगळे गावकरी, प्रत्येक पक्षाची पुढारी असते, गावातली शालेय व्यवस्थापन कमिटी असेल, ग्रामपंचायतीचे सदस्य असेल आणि आम्ही सगळेजण मिळून जाऊन गुणवत्ता तपासणी घेत असतात। शैक्षणिक दर्जा बघितला तर आम्हाला असमाधानकारक असा शैक्षणिक दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि म्हणून आम्ही काल आढावा बैठक घेतली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केलं। तरीसुद्धा आजही देखील तिने ते मनावर न घेता आज रविवार सुट्टी घेऊन ते आज निवांत आहे। परंतु ज्या शाळेमध्ये आम्ही अजून आलो नाही, अजून गुणवत्ता तपासणी नाही,
पण ती शाळा बाकी प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न, म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर लोकमान्य नगर शाळेकडं बघायला गेलं तर कोरोचीच्या मानाने 100 पटीने ती शाळा पुढे आहे. पण ती शाळा आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये चेक करणार, ते वर्ग आम्ही चेक करणार. त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करणार. आणि ह्यातला हा जो त्यांची विजय जी घोडदौड आहे, प्रत्येक क्षेत्रात त्यांचं जी प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रगतीसाठी अजून काय जरी करता आलं नवीन तर त्यासाठी देखील आमचा प्रयत्न असणार आहे. खरं तर आज रविवार आणि अशा रविवारच्या ठिकाणी सुट्टीचा दिवस असताना आठवड्यात एक सुट्टी ही शासनाची असताना देखील या ठिकाणी या शिक्षक वर्ग हा या ठिकाणी येऊन आमच्या मुलांना अध्यापन करतो, ही खरोखर एक समाधानाची बाब आहे. आणि भविष्यामध्ये मी एवढंच सांगतो की जिल्हा परिषदेची शाळा म्हणून लोकमान्य नगरची शाळा हे जिल्ह्यात अव्वल असेल आणि जरगनगर नंतर सगळ्यात जास्त ॲडमिशन करायला पालक या ठिकाणी रांग लागेल अशा परिस्थितीची ही शाळा आम्ही या ठिकाणी सगळी मिळून आम्ही करणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन करतो. तुम्ही बोलवून आम्हाला या ठिकाणी विचारला त्याबद्दल तुमच्याही साहेब मी मनापासून आभार.